नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो, तो म्हणजे असा की मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. जवळपास राज्य सरकारने अनेक अधिसूचना काढून मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आणि जवळपास ओबीसी मध्ये त्यांचा आरक्षणाचा जो मार्ग आहे तो त्या ठिकाणी बदललेला आपल्या लक्षात येतोय. विशेषतः कायद्याने त्यांना ते आरक्षण मिळतंय. असं असताना ओबीसी समाजावर यामध्ये अन्याय होतोय आणि ओबीसी समाजाचं आरक्षण वाचलं पाहिजे ही भूमिका घेऊन छगन भुजबळ हे सरकारच्याच विरोधात, सरकारमध्ये मंत्री असताना सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आपल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि यामुळे सरकारमध्ये आणि छगनराव भुजबळ यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकीकडे मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी ह्या जुन्या आहेत, निजामकालीन आहेत आणि शासनाच्या विभागामध्ये त्या दडलेल्या होत्या. त्या बाहेर आल्यानं त्यांना कुणबीचं आरक्षण द्यावं लागतंय आणि ते ओबीसी मध्ये येत आहेत. हे कायद्यानं सगळं घडत असताना छगनराव भुजबळ यांनी मात्र याला विरोध केलेला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना कुणबीच्या नोंदी त्यांच्या शोधू नका आणि विनाकारण त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका अशी मागणी छगन भुजबळांनी केली आणि त्या विरोधात आपण सुद्धा लढा देणार असल्याचे संकेत नव्हे तर सूतवाचच त्यांनी केलेले आहे. मित्रांनो, जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारनं अनेक अधिसूचना काढून अनेक पत्र दिलेली आहेत. त्यानुसार कारवाई झालेली आहे. 16 दिवसानंतर त्याचं अध्यादेशामध्ये रूपांतर होईल. परंतु तत्पूर्वी छगनराव भुजबळ यांनी आपल्या निवासस्थानी शासकीय बंगल्यावरती ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आणि पुढची दिशा काय असेल हे सुद्धा ठरवलं आणि सरकारनं काढलेल्या अधिसूचनेसंदर्भात हरकती घेण्याच्या आदेश, सूचना आणि आवाहन सुद्धा छगनराव भुजबळ यांनी ओबीसी समाजाला आणि त्यांच्या महात्मा फुले समता परिषदेला केलेले. मित्रांनो, हे सगळ्या घडामोडी घडत असताना राज्य सरकारमध्ये राहायचं, मंत्री म्हणून राहायचं आणि सरकारच्या भूमिकेच्या विरोधात बाहेर येऊन बोलायचं हे योग्य नाही. जर छगनराव भुजबळ यांना ओबीसीवर अन्याय झाला असं वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं स्पष्ट मत प्रकाशराव आंबेडकर, जे की बहुजन वंचित विकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की छगनराव भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, बाहेर यावं आणि मग आपलं मत स्पष्ट करावं. म्हणजे एक प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर एल्गार सभेमध्ये ते उपस्थित राहत आहेत, भुजबळांच्या सभेला ते उपस्थित राहत आहेत, परंतु त्यांच्याच विरोधात त्यांनी स्टेटमेंट हे केलेले आहे. दुसरी गोष्ट, हरिभाऊ राठोड जे की ओबीसीचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाज कुणबीच्या माध्यमातून मागच्या दारानं का होईना किंवा त्यांच्या नोंदी सापडल्यानं ओबीसी मध्ये आलेला आहे आणि हा जर समजा ओबीसी नेत्याचा अन्याय, ओबीसी नेत्याचा जर पराभव झाला असेल तर छगनराव भुजबळ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, सरकारमधून बाहेर पडावं आणि मग ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडावी असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. मित्रांनो, यापुढे जाऊन उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते खासदार विनायकराव राऊत यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडलेली की त्यांनी असंही सांगितलंय की छगनराव भुजबळ हे लढवय्ये नेते, जुने पूर्वाश्रमीचे ते शिवसैनिक आहेत आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाही याच मुद्द्यावर शिवसेना सोडली असं ते सांगतायत. आता सुद्धा हे जे त्रिशंकू सरकार आहे, 3 चाकी सरकार आहे, यामध्ये एकनाथराव शिंदे आणि अजित पवार हे फुटीर गट आहेत. यांच्यासोबत छगनराव भुजबळ यांचं जमणार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. कदाचित छगनराव भुजबळ हे राजीनामा देतील आणि नवा पक्ष काढतील असं सुद्धा त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. एकंदरीत छगनराव भुजबळ यांनी सुद्धा सांगताना असं सांगितलंय की माझ्यावर प्रचंड समाजाचा प्रचंड दबाव येतोय आणि मला हे सरकार सोडून किंवा वेगळी भूमिका तुम्ही घ्यावी असं माझ्यासमोर ते विषय मांडतायत, परंतु अद्याप मी नवीन भूमिका घेतली नाही, त्याचा विचार मी अद्याप केला नाही. परंतु पुढे काय होईल हे मी आज सांगू शकत नाही असे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले. दुसरा भाग असा याच्यामध्ये मित्रांनो, ज्या राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री म्हणून, नेते म्हणून ते काम करतायत, त्याच अजित पवार गटाचे नेते, जे राष्ट्रीय नेते आहेत, प्रफुल्ल पटेल खासदार, यांनी स्पष्टपणे सांगितलं की छगनराव भुजबळची भूमिका मांडतायत ती त्यांची महात्मा फुले समता परिषदेची आणि वैयक्तिक भूमिका आहे, ही पक्षाची भूमिका नाही, म्हणजे आमच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका नाही. म्हणजे एकंदरीत पक्षातून सुद्धा छगनराव भुजबळ यांना बाजूला केलेले आणि ही पक्षाची भूमिका नाही असं स्पष्टपणे सांगितलंय. एकंदरीत ही सगळी परिस्थिती जर आपण पाहिली तर छगनराव भुजबळ यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासंदर्भात प्रचंड दबाव वाढलेला आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते बोलतायत, ओबीसीचे नेते बोलतायत, ओबीसी समाज बांधवचे सामाजिक कार्य करतात ते सुद्धा बोलतायत आणि राष्ट्रवादी ज्या पक्षामध्ये छगनराव भुजबळ काम करतायत तेथून सुद्धा छगनराव भुजबळ यांच्यावर प्रचंड दबाव येतोय. मित्रांनो, या परिस्थितीतून छगनराव भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलंय की मला माझी भूमिका ही माझी भूमिका आहे, पक्षानं माझ्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा तर घ्यावा, मंत्रिपद काय, आमदारकीचा जरी राजीनामा द्यायची वेळ आली तर मी तो देईल. म्हणजेच एक प्रकारे छगनराव भुजबळ यांच्यावर दबाव आहे हे यातून सिद्ध होतंय. आणि आता एक नवीन माहिती आपल्या समोर येते मित्रांनो की छगनराव भुजबळ यांनी नोव्हेंबर महिन्यातच आपला राजीनामा दिला होता किंवा देऊ केला होता अशी माहिती DS न्यूज कडे येते आणि हा दिलेला त्यांनी राजीनामा किंवा देऊ केलेला राजीनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला नाही अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत येते. मित्रांनो, हा जर राजीनामा द्यायचा असता तर ह्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही असं म्हणणं चुकीचं होतं. कारण छगनराव भुजबळ यांनी राजीनामा द्यायचा असता तर तो राज्यपालांकडे द्यायला हवा होता, मुख्यमंत्र्यांकडे द्यायला हवा होता. जर तसं झालं असतं आणि तोही विषय जनतेसमोर येणं अत्यंत गरजेचं होतं. कारण समाजासाठी जर ते भूमिका घेत असतील आणि राजीनाम्याची भाषा जर त्यावेळेस ते करत असतील तर हे चव्हाट्यावर येणं गरजेचं होतं. परंतु तसं झालेलं नाही. परंतु आज मितीला मराठा समाजाला हे कुणबीतून आरक्षण मिळणार नाही, सरसकट मिळणार नाही अशा पद्धतीची वर्गणा छगनराव भुजबळ करत होते. आणि तसं झाल्यास मी माझ्या पदाचा त्याग करेल असं सुद्धा ते स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलून दाखवत होते, सरकारला इशारा देत होते. आजही सरकारच्या कॅबिनेटमध्ये आपण बोलणार का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि माध्यमाच्या माध्यमातून माझी भूमिका मांडतोय. जी भूमिका मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेली आहे, उपमुख्यमंत्र्यापर्यंत गेली आहे आणि दिल्लीपर्यंत सुद्धा गेलेली आहे. त्यांनी आता काय तो निर्णय घ्यायचा आहे. मी माझ्या एल्गार सभा सुरू करतोय, ओबीसीचे मेळावे सुरू करतोय आणि ओबीसीना जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रभर मी रॅली सुद्धा करतोय असं छगनराव भुजबळ यांनी सांगितलंय. यातून एकच संदेश मिळतोय की छगनराव भुजबळ यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रचंड दबाव आहे आणि तो त्यांना द्यावा लागेल. जर तो दिला नाही तर समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार नाही ही भीती सुद्धा छगनराव भुजबळ यांना वाटते. आणि म्हणून कदाचित येत्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये म्हणा, छगनराव भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागेल अशी स्थिती आज तरी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, छगनराव भुजबळ हे समाजासाठी राजीनामा देतील का हा प्रश्न मी तुम्हाला उपस्थित करतोय. आणि छगनराव भुजबळ यांच्यावरती सर्व ओबीसी नेत्यांचं किंवा राजकीय पक्षांचं किंवा त्यांच्याच पक्षांचा हा राजीनाम्यासाठी दबाव आहे का, तुम्हाला काय वाटतं याची प्रतिक्रिया आपण तात्काळ या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अभ्यासू असते आणि ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.